नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला नाशिक महानगरपालिकेकडून आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. यामध्ये पदे कोणकोणती असणार आहे, त्याचबरोबर पात्रता काय लागणार आहे, अर्ज कुठे करायचा, अर्जाची फी काय असणार आहे, सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, 4 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये गट क आणि गट ड मधील पदांची भरती या जाहिरातीमध्ये असणार आहे. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका यांच्याकडून मित्रांनो याच्या आधी सुद्धा जवळपास वेगवेगळ्या 9 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये कोणकोणते पदे असणार आहेत ते आता बघूया. मित्रांनो, यामध्ये गट क आणि गट ड मधील आपत्ती व्यवस्थापक आणि अग्निशामक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेने भरण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यास सुरुवात झालेली आहे. तर चला पदांबद्दल सविस्तर माहिती घेऊया. पण त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, तुम्हाला डेली बेसिसवरती एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर यामध्ये पदे कोणते असणार आहे ते इथे बघा. पदांबद्दल माहिती दिली आहे. पहिलं जे पद असणार आहे चालक, यंत्रचालक, वाहन चालक हे पहिलं पद असणार आहे. दुसरं पद असणार आहे फायरमॅन, अग्निशामक हे दुसरं पद असणार आहे. यासाठी पगार जो असणार आहे मित्रांनो तुम्हाला 19,000 पासून 63,200 इतका तुमची सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे अग्निशामक फायरमन, त्यासाठी सुद्धा 19,900 पासून 63,200 तुमची सॅलरी असणार आहे. पहिले जे पद आहे चालक, त्यासाठी टोटल पदसंख्या किती असणार आहे, 36 पदसंख्या असणार आहे. त्याचबरोबर फायरमनसाठी 150 पदसंख्या असणार आहे. ही संख्या जास्त असणार आहे मित्रांनो. त्याचमुळे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. गट क आणि गट ड ची ही 2 पदे असणार आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आता यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया. तर पदाबाबत सविस्तर माहिती ते प्रोव्हाइड केली आहे. त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केले आहे. ते तुम्ही सविस्तर या पीडीएफमध्ये बघू शकता. ही जी पीडीएफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पीडीएफ डाउनलोड करा. पीडीएफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर इथे बघा पहिलं पद जे काय आहे चालक, या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, माध्यमिक शालांत उत्तीर्ण म्हणजे इथे तुम्हाला 10वी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला राज्य शिक्षण प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर वाहन चालक या पदावर किमान 3 वर्षाचा अनुभव, इथे तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव सुद्धा इथे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर इथे बघा वैध जड वाहन चालवण्याचा परवानगा, तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं असणार आहे. हेवी व्हेकलचं लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर इथे बघा मराठी भाषेचं ज्ञान असणे, म्हणजे मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलणे, लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर इथे शारीरिक पात्रतेबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. तुमची उंची जी आहे 165 सेंटीमीटर असावी. महिलांची उंची असणार 157 सेंटीमीटर. त्याचबरोबर छाती बघा सर्वसाधारण 81 सेंटीमीटर असायला पाहिजे, फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. त्याचबरोबर वजन बघा कमीत कमी 50 किलोग्रॅम पुरुषांचे वजन पाहिजे, महिलांसाठी 46 किलोग्रॅम हे कमीत कमी वजन पाहिजे. त्याचबरोबर दृष्टी तुमची चांगली असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर इथे पाठ्यक्रमाबाबत सुद्धा सविस्तर माहिती दिली. पाठ्यक्रमाची जी काही माहिती असणार मित्रांनो, तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल, नियुक्ती झाल्यानंतरची ही माहिती असणार आहे, ती सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आता दुसरं जे पद असणार आहे ते आपण बघूया. फायरमन हे दुसरं पद असणार आहे. यासाठी मित्रांनो जवळपास 150 जागा असणार आहेत. यासाठी जास्त जागा असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असणार आहे. यासाठी सुद्धा कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केले आहे. ते तुम्ही सविस्तर या पीडीएफमध्ये बघू शकता. त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघूया. माध्यमिक शालांत उत्तीर्ण म्हणजे इथे सुद्धा 10वी लागणार आहे. त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे, लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं असणार आहे. किमान शारीरिक आहारता सेमच असणार आहे. इथे सुद्धा उंची तुमची 165, त्याचबरोबर छाती इथे 81 सेंटीमीटर, त्याचबरोबर वजन 50 किलोग्राम पुरुषांसाठी, महिलांसाठी 46 किलोग्राम आणि दृष्टी इथे चांगली दिली आहे. त्यानंतर आता बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे. त्याआधी मित्रांनो वयोमर्यादा बघून घ्या. वयोमर्यादेची लिमिट काय दिली आहे, इथे तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष तुमचं पूर्ण असणे गरजेचं असणार आहे सर्व कॅटेगरीसाठी. त्याचबरोबर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त तुम्हाला 28 वर्षांची सूट दिली जाणार आहे, म्हणजे एज लिमिट असणार आहे 28 वर्ष. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 33 वर्ष तुमचे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे बघा प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 33 वर्षांची एज रिलॅक्सेशन असणार आहे. माजी सैनिकांसाठी 33 वर्ष आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 33 वर्ष इथे असणार आहे.
तर इथे बघा परीक्षेचे संक्षिप्त रूप तुमची परीक्षा कशा प्रकारे असणार आहे यामध्ये या दोन्ही पदांसाठी मित्रांनो तुम्हाला सेम विषय असणार आहे मराठी त्याचबरोबर सामान्य ज्ञान त्याचबरोबर बौद्धिक चाचणी आणि तुम्हाला संबंधित विषय याचे तुम्हाला टोटल 15 असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. टोटल जे प्रश्न असणार आहे तुम्हाला 60 प्रश्न असणार आहे. यामध्ये तुम्हाला 120 गुणांचे प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर 90 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये जे काही प्रश्न असणार आहे तुमचे हे बहुपर्यायी प्रश्न यामध्ये म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहे. तुमचा जो काही प्रश्नांचा दर्जा असणार आहे, 10वीच्या लेव्हलचे तुम्हाला क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. मराठी माध्यमातून ही तुमची परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पदासाठी तुम्हाला विषय हे सेमच असणार आहेत. त्याचबरोबर प्रश्नसुद्धा सेम विचारले जाणार आहेत, गुणसुद्धा सेम आणि 90 मिनिटांचा कालावधी असणार आहे. बहुपर्यायी क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहेत. त्याचबरोबर मेन म्हणजे यामध्ये तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट हा कुठेही नाही आहे, ही एक चांगली बाब यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर हे झाल्यानंतर तुमची एक 80 गुणांची मैदानी चाचणीसुद्धा होणार आहे यामध्ये. म्हणजे तुमची लेखी परीक्षा त्याचबरोबर चाचणीतील गुण एकत्र करून तुमची अंतिम यादीमध्ये निवड यामध्ये असणार आहे. म्हणजे तुमची ही एक एक्झाम त्यानंतर तुमची 80 गुणांची मैदानी चाचणी हे 2 झाल्यानंतर तुमची फायनल सिलेक्शन यादी यामध्ये असणार आहे. त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता आपण बघून घेऊया. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. हीच वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे 10 नोव्हेंबर 2025 पासून अर्जाला सुरुवात होणार आहे. शेवटची तारीख असणार आहे 1 डिसेंबर 2025 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी वेळापत्रक सुद्धा इथे मेन्शन केले आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही परीक्षा असणार आहे ती तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी तुमचं जे काही प्रवेशपत्र असणार आहे ते तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जाईल. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक किती असणार आहे नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिशियल जे काही संकेतस्थळ असणार आहे वेबसाईट असणार आहे त्यावरती उपलब्ध तुम्हाला करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्जासाठी फी किती लागणार आहे इथे बघा. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी लागणार आहे. त्याचबरोबर मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी तुम्हाला 900 रुपये फी इथे लागणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये लागणार नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती रोज तुमच्यापर्यंत मिळावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.